सांगते की भावाला तसं बोलती मला तिसरं असं आणि मी हाय. अहो मी मिली तर जात नाही व मग तर झालं का? मिली तर इथनं हालत नाही तुमची पायरी सोडून. पण मला आता टेन्शन मेल्यावर देऊ तुला नका. माणसं ठेवत नाही ती तू कशी हालत नाही म्हणतीये. माणसं डोक्यात काय तर विचार असते तर मग काय तर ते सांगतोय असतंय. ना माझ्या डोक्यात विचार आहे की तुमच्या बी पाया पडते मला आज काय बोलू नका तुम्ही. दंडवट का घेतला बोलू नका? लागल्यावर. का उगा बोलू टेन्शन नका घेऊ का? नका. काय उन्हाळ्यात काय करायला लागली तिथं? काय? गुरु पाणी पाजलं. गुरं पाणी पाजली पण तुझ्या भावानं नुसता उपदेश आणलाय फोनवर फोन सारखा. काय हो, काय झालं? लेकर लावून दिली ती म्हणलं माझ्या बहिणीला काय ठेवलंय बहिणीला नाही तू 2 दिवस म्हणलं असेल काय त्याकडे ध्यान द्या. म्हणलं असेल म्हणजे काय सगळेजण तुम्ही तिकडे जाय म्हणजे लेकर माझ्या पशी राहते तू जा की. अहो म्हणलं असेल ती म्हणला म्हणून का मी चालली का गेली का इथं मला- ये लागलाय ती निम्या रस्त्यात आलोय म्हणला तिला वर काय सांगा. नको नको मी सांगते फोन करून आला तर येऊ द्या जेवण खाणं करून जाईल तुम्ही काय जेवण खाणं करून जाईल तुम्ही काय सगळ्या घराबारांनी येड लावायचं धरले का काय मला. कसं याडायचं हा? बा? एक तर रानं नांगरून टाकली ती तिकडे खात खातून नेऊन टाकायचंय रानातली कामं करायची ते डोक्यात विचार राहिलं तर इकडे ह्यांचं दुसराच ताप माग म्हणजे नेमकं तुम्ही चालवलं काय सगळ्यांनी मेळ फेळ केलाय काय मेळ काय नाही उगाच तुम्ही डोक्यात काय तर दुसरं घेऊ नका. डोक्यात दुसरं घेऊन मग नेमकं काय तुमचं चाललंय काय सगळ्या सांगा. अहो तुम्हाला एका भाषेत सांगितलंय का नाही काय नाही काय पोरं पण काल जात नव्हती पापाला जाऊ द्या पोरांना बी दिलं पाठवून. बरं जाऊ द्या म्हणलं लेकर आहे ती 2 दिवस जरा राहतेली रेस्ट घेतेली म्हणून लेकरासनी पाठवून दिलं तर आता तुझ्या भावानं का मिठी लावली फेरावारीन दोघं बी फोन करतात. येऊ द्या की आलं मग केलं मग हाय बहीण म्हणून लावते ती फोन 2 दिवस येईल म्हणून शिना त्यांनी म्हणलं मग का मी गेली का माझी नाही नाही जा जाता तू ठरवू जायचं का नाही नको जा जायचं? भर बॅग तुझी चल मी तुला मौदात सोडून येतो. काय तर करत बसताय. येड्यावनी काय तर करत बसताय सारखं त्यांनी उग उपदेश आणलाय 5 मिनिटं एकाचा फोन ठेवूस तर दुसऱ्याचा केलेला आहे. अगं काय तुम्ही माणसं आहे का हाय काय तुम्ही माणूस आहे का चित्राबाई? मी माणूसच आहे पण तुम्हाला काय कळ ना माणूस तर आहे ना. माणूस आहे का आपलं काय इकडं आपलं रान नांगरून पडलंय तिथं खातखातूर घालायचं रान रुटून घेऊन कट्ट बांधायचं तर चारी पाडायचे लॅटरला आणायचंय ती जोडायचंय पाईपलाईन करायचे ते राहिलं. मी नसले भावाला फोन करून सांगायचं मला नाही हे काय पाठवत नाही तू फोन कर. फोन फिन तुझाच भाव म्हणला की आकाचा फोन आलता ना आकान सांगितलं नाही म्हणून. म्हणला असेल बी त्याला माझ्या मागे लागले मी नाही म्हणलं त्याला मग तुम्हाला केला होता फोन केला. मग असं खोटं कशा बाय बोलायचं सांग. म्हणला असेल बहीण म्हणला असेल तू तीच 3दा सांगू नको म्हणला असेल ती सरळ तुझं नाव सांगतोय. सगळ्या पुरी तिथं आले ते मग त्याला पण वाटलं असेल आपली पण बहीण 2 दिवस राहील म्हणून त्यानं फोन केला असेल. बरं येऊ द्या आलं तर मी जात नाही माझी मी ठरवते की जायचं का ना जायचं जायच्या दिवस का कालवा करताय. अगं पण मला का ती ताप देते ती येऊ द्या की मग काय तुमच्या जुळीत दोंडा पडला. अजिबात मला फोन ताप करायला दिला नाही आणि काय दिलं? तुला मी न्याय असं यायचंय ना काय जा त्यांच्या संग आ? पण अजिबात मला फोन करायला नाही आणि सांगायचं बी नाही आणि यायचं बी नाही माघारी. कुणी यायचं नाही. तो गेली तर माघारी यायचं नाही. अहो मी जात नाही व सरळ बोललेलं कळतं का हाय का मेंदू फिंदू काढ लागलाय टेन्शन द्यायला नाही म्हणलंय ना जात काय उगा ते बारक्या उगं पोरावनी 3दा बोलायचं. मला ताप देऊ नको माझं पहिलं डोकं हल्लंय नाही इकडलं तिकडं मुस्काड करून ठेवीन. मेंदू हलवा नाही ती रे. तिथं रानातली लाकडं गोळा करायची म्हणल्यावर काय कळत नाही का जायचं यायचं. बोलताय काय भुई बोलते काय आपण बोलताय काय चालतंय का नाही काय टुकुर माझं काय चाललं नाही पहिलंच हँग झालंय. हँग झाले तर दुसऱ्याच कशाला हँग करताय. बरं आता मी सांगतो ते आहे आपल्या रानात अजून एक बोर घ्यायचं. हा, सगळं होलच घ्या रानात. मला सांग हिर पाडायची म्हणल्यावर त्याला 4 लाख रुपये खर्च ह्या आला. बोरला कुठं आणता पैसे हा? ह्या बोरला कुठं सांगतो ते आहे की तू साला जाता कुठं धरता आणि ना मी साल? साल धरणार आहे का? कारण मला पाणी नाही रानात पाणी करायचंय. हाय ही एक घेतलाय जरा पाऊस पाणी पडू द्या ही हाय ही नीटनीटकं चालतंय जरा टेन्शन घेच नाही दमान खाल्लेलं अंगी लागतं आणि गडबडीत खाल्लेलं पोळतं भाजतं वरपाळतं तोंड म्हणून विचार करून शांततेत विचार करून करायचं कुठलंही कार्य असू द्या कुठलं पण असू द्या लग्न असू द्या घर बांधणं असू द्या पाणी असू द्या कुठलंही असू द्या दमानं करायचं. तुमचं कसं असतं हँडल मारली की पाणी पडलं पाहिजे तसं नसतं. तुम्ही मस्त 10 घ्या चाल होल पण इथं पाहिजे कर्मातच नसल्यावर तुम्ही 10 घ्या नाही तर 100 घ्या काय उपयोगाचा आहे त्याला म्हणून अगं 100 पैकी एकाला तर लागल का नाही. जायचंय कुठं जाऊन येऊया अक्कलकोटला जायचंय तिथनं येऊया जरा थांबा विस दम धरा कुठं तर आपण विश्वास ठेवतोय का नाही. जे काय केलंय ते चांगलं केलंय आतापर्यंत मग इथून पुढे पण चांगलं करेल ना फक्त तुम्ही नीट राहावा सगळं काय असेल ते नीट होतंय. मी हाय टेन्शन घेऊ नका. तू हाय सांगते की भावाला तसं बोलती मला तिसरं असं आणि मी हाय. अहो मी मिली तर जात नाही व मग तर झालं का
मेली तर इथनं हालत नाही तुमची पायरी सोडून. पण मला आता tension मेल्यावर येऊ तुला नका. माणसं ठेवत नाही ती तू कशी हालत नाही म्हणतीये. माणसं डोक्यात काहीतरी विचार असते तर मग काय ते सांगतोय ना माझ्या डोक्यात विचार येतं की बाबा आपली एवढी मोठी शेतीला आता एवढा खर्च केलाय, पाण्या वाचून शेती पाडाक ठेवायची. तीच पाणी अजून जर ज्यादा असलं तर आपल्याला रोपं लावायची येते की नाही. आता रोपं लागून निघाली असते. तुमच्या बी पाया पडते मला आज काय बोलू नका तुम्ही. दंडवट का घेतला बोलू नका? उगा का बोलू नका tension का नका. सांग. अहो हळूहळू होतंय. तुम्ही जावा गारडीला नाही माहुताला हम्म. आणि एक सरकीचं आणि खपरीचं पोत तेवढं घेऊन या जावा. मस्तूर झालं यायला त्याला पाहिजे. दुसरं काय असं ती माझी मी बोलते माझी मी ती निर्णय घेते काय करायचं काय नाही व्यवस्थित. वा 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 म्हणजे घरातला करता धरत्याला शांत बसा आणि तू बाय माणूस लगेच निर्णय तुम्ही घे. शिन्या आणा, लगेच बोल घ्या सारखं. माझं पैसा येतं मी घालवणार आहे, माझं रान आहे. काहीतरी घाल. उद्या येईन रान नाही पाणी लागलं तर. जरी सांगितलं तर आज आ? नाही कळत नाही, मग जाळून ठेवू. आणि मी निर्णय घेते कशाच निर्णय घेते. दे मला आता बोर जमाना पाडायचा होत आहे. असतं, ऐकून घे फक्त मला बोर पाडायचा आहे. 50,000 रुपये तुझ्या बापाला दे सांग, भावाला दे सांग, बारक्या भावाला दे सांग की मग. तुम्ही पाणी करायचं तुमच्या रानात आणि त्यांनी कुठनं पैसे द्यायचे तुम्हाला. का त्यांना मागितलं मी देत नाही का कधी नडी तुडीला. मग मग द्यायचे माझ्या ना. नडीला मग माग की त्यांना. मला बोर पाडायचा आहे पाणी रानात करायचं आहे म्हणा पैसे आता पाहिजे. लगेच नाही का? लगेच घेतला असतं दुसरी होल नसता तर थांबा की जरा जरा विसदामान घ्या. लगे दामानं काय देखील नाही. उन्हाळ्यात राहिलं 4 दिवस यात जी पाणी लागेल तीच ओरिजिनल आहे. ऐकून घ्या. कुठं तरी विश्वास आहे का नाही स्वामींवर विश्वास आहे का नाही तुमचा आहे का नाही तेवढं सांगा मला. देवावर ते विश्वास हा आहे. मग ती आतापर्यंत सगळं काय आपल्या आयुष्यात आल्यापासून बदल झालाय तिथून पुढे पण बदल होणार आहे. पण एवढं असतंय वेळ आहे ती थोर असते. त्याच्यापाशी काय म्हणते ती की अंधार नाही उशीर आहे पण अंधार नाही. जरा विश्वास ठेवा त्यांच्यावर. कुठं नाही कुठं मार्गदर्शन होईल. चालून घटना सगळ्या काय घडतील. विश्वास ठेवा आणि मला तेवढा त्रास देऊ नका. उगा आपलं हिकंड तिकंड यायचं तुझं बापाचा आणि तुझ्या सगळ्यांना बोलत जाऊ आपण माझ्या आई बापाला तेवढं काय बोलत जाऊ नका. त्यांनी तर लय मोठी चुकी केली. लय मोठी म्हणजे लय मोठी चुकी केली. तुमच्या संग माझं लगीन लावलं ते तसं प्राईजची फेडायची वेळ माझ्या वाली आहे. कशाची आधी आहे? अर्ध्या डोक्याची माझ्या गळ्यात बांधली ना. आधी जर मला माहित असतं तर लगीनच केलं नसतं. तीनदा झालं ऐकायचं माझं तर आयुष्य जायचं हे ऐकून ऐकून तुमचं लगीन आयुष्य केलं नसतं जायचं. लगीन. अहो तुम्हाला कोण पुरीच देत नव्हती वा म्हणून आमच्या घरावर टेबा धरला तुम्ही. हा. तुमच्या घरावर आम्ही टेंबा धरला नाही, तुम्ही आमच्या घरावर धरला. एवढं लक्षात ठेवा. आमच्या जीवनाचं वाटोळ केलं, वाटोळ पाक. वाईट परिस्थितीत कोण नव्हतं ही बादरीन तुमच्या वाईट परिस्थितीत उभा होती. हा. एवढं लक्षात ठेवा. काय ज्यावेळेस तू वाईट दिवस तसलं आलते, सांगू नको. वाईट आता दिवसात लगेच सगळ्याला विसरू मी नका. साथ दिली पट्ट्यानं, कोण मला तुला- कोणी दिली नाही. कोणच नाही राहिलं. हा. सगळ्याला साथ दिली सगळ्यासाठी केलं कोण नाही. विचार सुद्धा नाही जागलाय का मेलाय का हाय का नाही बघत सुद्धा नाही ती कशाला नाही लागलाय बोलायला. माझ्याशिवाय कोण नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा. काय कुणासाठी काय केलं काय नाही ते मला बघायचं नाही बोलायचं नाही. पण एवढं करा काय मला जेवढं बोलताय ना तुम्ही ज्यावेळेस मी तुमच्यापासून नसेल तुमच्यापासून लांब जाईल त्यावेळी माझी किंमत तुम्हाला कळेल की काय होती काय नव्हती. माणूस जवळ असते माणसाची किंमत कळत नाही. माणूस जवळ माणसापासून लांब जातं त्यावेळेस त्याची किंमत कळते. बाबा खरं ती माणूस कुठल्या किमतीचा होता. हाय तोपर्यंत त्याला बोलायचं 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 असं तसं 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 नसतं दिसतं तसं नसतं. लय वेळा सांगितलंय पण तुमची सवय काय जात तू माणसापाशी बोलून माझ्यावर आण नको. सहनशीलता असावी माणसापाशी. माझ्यापाशी आहे तेवढी तुझ्यापाशी नाही. माझ्यापाशी तुमच्यापाशी हा. आणि देवा दुसरी एखादी असती तर दिवसात कुणाला गेली असती बस बाबा म्हणली असती आधी हितनं थांब. खऱ्या आई बापाचं बियाणं आहे म्हणून टिकलंय आणि तुमचा परपंच वडतय. मनक्यानं उठता बसता येत नाही तरी सुद्धा वडतयच का आता करूनच दाखवायचंय म्हणून. आणि तुमचं कसं तुझं आई असली तुझा बाप असला ती खरी आई बाप माझी आई ती म्हणून तर टिकली व ती खरं बियाणं त्या खऱ्या बियाण्याचं ही खरं बियाणं कळलं. आपलं तीनदा तुझं माझ्या भावाला आणि बापाला काय बोलायचं नाही आणि माझ्या आईला काय बोलायचं. मी त्यांना सुंकू सोडणार नाही. मग हिथं तोंडाला पटात चालू होणार आहे. हिथं पटा झाला तर माझ्या दारात चालू करायचं नाही, तिकडे रस्त्याला बसायचं चालू मग करायचं. सांगेन त्याला ये रे म्हणून शिना. हा बोलव की जा. घेऊन गेले ते. तू बॅग बांधून हाल माझ्या दारातनं माघारी येऊ नको तोंड दाखव.